गुड मॉर्निंग। आज आपण बघायचं आहे की एन्थाल्पी ऑफ अ सोल्यूशन। मागच्या वेळेला आपण आयोनायझेशन एन्थाल्पी, त्याच्यानंतर एन्थाल्पी ऑफ अ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ अ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ अ व्हेपरायझेशन ह्याच्या डेफिनेशन आणि ॲज वेल ॲज त्याचे एक्झाम्पल्स म्हणजेच रिॲक्शनचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत। मग त्यात इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असेल, आयोनायझेशन एन्थाल्पी असेल, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन ज्याला आपण डिसअसोसिएशन म्हणतो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एन्थाल्पीज आपण बघितलेल्या आहेत। आज आपण बघणार आहोत की ज्याला आपण एन्थाल्पी ऑफ अ सोल्यूशन हे आपण बघणार आहोत। आता तुम्हाला सोल्यूशन म्हणजे माहिती आहे की सोल्यूट विच इज डिझॉल्व्ड इन अ सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज अ सोल्यूशन। सोल्यूट हे स्मॉल अमाउंट मध्ये असतं आणि सॉल्व्हंट हे लार्ज अमाउंट मध्ये असतं, हे लक्षात ठेवा। आणि मग ज्या वेळेला सोल्यूट हा डिझॉल्व्ह केला जातो सॉल्व्हंट मध्ये, त्याच वेळेला एन्थाल्पी चेंज हे ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑर इव्होल्युशन ऑफ हीट मुळे आपल्याला बघायला मिळते। आणि म्हणून डेल्टा एच ची व्हॅल्यू म्हणजेच एन्थाल्पी ही व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन असते तर अमाउंट ऑफ अ सोल्यूट अँड अमाउंट ऑफ अ सॉल्व्हंट ह्याच्यावरती एन्थाल्पी आपल्याला बघायला मिळते। म्हणजेच थोडक्यात काय की ज्या वेळेला सोल्यूट डिझॉल्व्ह होतो सॉल्व्हंट मध्ये, त्यावेळेला हीट आयदर इव्हॉल्व्ह होते और हीट ॲब्सॉर्ब होते। आणि हे जी हीट इव्हॉल्व्ह और हीट ॲब्सॉर्ब होते ती डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड ऑफ अमाउंट ऑफ सोल्यूट अँड मॅग्निट्यूड और अमाउंट ऑफ सॉल्व्हंट ह्याच्यामध्ये असते, हे लक्षात ठेवा। आता अमाउंट ऑफ सॉल्व्हंट हा आपण लार्ज मध्ये घेतो आणि स्मॉल अमाउंट मध्ये आपण पर्टिक्युलरली सोल्यूट ऍड करतो आणि त्यामुळे हीट इव्हॉल्व किंवा हीट ॲब्सॉर्ब होते, हे लक्षात ठेवा। परंतु लक्षात घ्या, जशी तुम्ही अमाउंट ऑफ सॉल्व्हंट इन्क्रीज करू शकता तर एन्थाल्पी ऑफ सोल्यूशन ही चेंजेस अँड रिचेस टू द लिमिटिंग व्हॅल्यूज। म्हणजेच लक्षात घ्या, जसजसं तुम्ही अमाउंट ऑफ सोल्यूट पेक्षा सॉल्व्हंट वाढवत जावाल तसतसं ती जी एन्थाल्पी आहे, कोणाची सोल्युशनची जी एन्थाल्पी येणार आहे तिची व्हॅल्यू ही लिमिटिंग व्हॅल्यूला रीच होते, ज्या वेळेला इन्फानाइट और लार्ज अमाउंट मध्ये आपल्याला सॉल्व्हंट आपण घेतो। म्हणजे थोडक्यात बघा, तुम्ही HCl हा जर घेतला, हा आपण सॉल्व्हंट म्हणून जर घेतला, सोल्यूट म्हणून घेतला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर H2O ऍड केला, पहिल्यांदा 10 मोल ऑफ H2O ऍड केला, त्याच्यानंतर परत HCl प्लस 20 मोल ऑफ H2O ऍड केला, परत HCl प्लस 30 मोल ऑफ H2O ऍड केला। असं तुम्ही जसजसं पर्टिक्युलरली हे अमाउंट वाढवत जाल, जे 60 मोल ऑफ H2O केला, HCl प्लस फर्दर 90 मोल केला तुम्ही, ओके 90 मोल ऑफ H2O केला आणि फायनली HCl प्लस इन्फानाइट टाइम ऑफ H2O। इथं तुमचा H2O हा सॉल्व्हंट आहे आणि HCl हा सोल्यूट आहे, हे लक्षात ठेवा। हा सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणजेच जसजसं तुम्ही सॉल्व्हंट ची इन्फानाइट टाइम म्हणजेच लार्ज अमाउंट आपण घेतो, त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर इथं पहिल्यांदा 69 किलो जूल एवढी आपल्याला बघायला मिळते, नंतर 74.4 किलो जूल एवढी 20 मोल्स करता बघायला मिळते, हे लक्षात ठेवा। नंतर पुढे मायनस 74.4 किलो जूल्स आणि ही पुढे तशीच आपल्याला तेवढी 74.4 किलो जूल्स। म्हणजे जसजसं तुम्हाला पर्टिक्युलरली नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट जसजसे इन्क्रीज होत जातील तशी आपल्याला पर्टिक्युलरली एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ही वाढत नाही, ती लिमिटिंग व्हॅल्यू पर्यंतच येते, हे लक्षात ठेवा। म्हणजेच एन्थाल्पी ऑफ सोल्युशन व्हेन अमाउंट ऑफ सॉल्व्हंट इज गोइंग टू बी इन्क्रीज्ड इट रिचेस टू इट्स लिमिटिंग व्हॅल्यू। म्हणजे इन्फानाइट लार्ज अमाउंट मध्ये तुम्ही जर सोल्युशन घेतला तर त्याची
लिमिटिंग व्हॅल्यू, एन्थाल्पी ऑफ अ सोल्युशनची लिमिटिंग व्हॅल्यू तो अचीव करतो, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामुळं डेल्टा ए ची व्हॅल्यू म्हणजेच एन्थाल्पी ऑफ अ सोल्युशन व्हॅल्यू डिपेंड्स ऑन हीट ऑफ अ सोल्युशन ऑन ऑर अमाऊंट ऑफ अ सॉल्व्हंट, अमाऊंट ऑफ अ सॉल्व्हंट वरती असते, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला इथं HCl जसजसं वॉटरची अमाऊंट वाढवतो तशी त्याच्या एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मध्ये काहीही फरक पडत नाही, ती कॉन्स्टंट व्हॅल्यू राहते, हे लक्षात ठेवा. मग इथं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ह्याची जर डेफिनेशन जर बघायची झाली तर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणजेच काय? एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स, बघा एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स डिझॉल्व्ड. आता हा डिझॉल्व्ड कशामध्ये होणार आहे? इन लार्ज एक्सेस ऑफ अ सॉल्व्हंट. सो एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स is dissolved in a large or excess of a solvent so that further dilution will not change the enthalpy at a constant temperature and pressure, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच ही व्हॅल्यू ओके, लार्ज और एक्सेस अमाउंट enthalpy change does not occur or will not change the enthalpy. आणि म्हणून enthalpy change when 1 mole of a substance being dissolved in a large excess amount of a solvent so that further dilution will not change the enthalpy at a constant temperature and pressure is called as enthalpy of a solution. दुसरं त्यालाच enthalpy of a solution दुसऱ्या पद्धतीने जर बघितलं, when 1 mole of a substance is dissolved in a large excess so that further dilution will not change the enthalpy is called as enthalpy of a solution. मग आता ह्या enthalpy of a solutions मध्ये लक्षात घ्या, when mole of a substance is dissolved in a specific quantity of a solvent मध्ये ज्यावेळेला डिझॉल्व्ह करतो तर त्यावेळेला स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशनचं आपल्याला सोल्युशन तयार होतं, त्यालाच आपण एन्थाल्पी ऑफ अ सोल्युशन ऑफ अ स्पेसिफाईड कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. म्हणजेच व्हेन एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन अ स्पेसिफिक अमाउंट ऑफ अ सॉल्व्हंट, देन दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज अ specific amount of a concentrated solution or a specified concentrated solution. Okay, that enthalpy is called as enthalpy of a solution of a specified concentration. मग त्याच्यानंतर पुढची जी आपल्याला महत्वाचा पार्ट जो येतो ज्याला आपण एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन म्हणतो. आता डायल्यूशन म्हणजेच बघा इथं 10, 20, 30, 60, 90 इन्फिनिटी असं नंबर ऑफ मोल्स वाढत जातात सॉल्व्हंटचे, म्हणजेच तुम्ही ते डायल्यूट करत जाता, हे लक्षात ठेवा. मग एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन म्हणजे काय? द एन्थाल्पी चेंज ऑकर्स व्हेन अ सोल्युशन ऑफ वन कॉन्सन्ट्रेशन इज डायल्यूटेड टू फॉर्म द सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन, त्यालाच आपण एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन म्हणतो. किंवा एन्थाल्पी चेंज व्हेन अ सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ अ सोल्यूट is diluted from one concentration to another concentration is called as enthalpy of dilution. म्हणजेच लक्षात घ्या इथं चेंज that occurs when a solution of one concentration is diluted to form the solution of another concentration is called as enthalpy of dilution. म्हणजेच HCl प्लस 10H2O, 20H2O, 30H2O म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन चेंजेस फ्रॉम वन टू अनदर, त्यालाच आपण एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणजेच काय? द एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन अ लार्ज ऑर एक्सेस ऑफ अ सॉल्व्हंट सो दॅट फर्दर डायल्यूशन will not change the enthalpy, that is called as the enthalpy of a solution. And enthalpy of a dilution म्हणजेच it is defined as the enthalpy change when occurs
when a solution of one concentration is diluted to form the solution of another concentration at a given temperature is called as enthalpy of dilution. आता तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला सोल्यूट आपण ऍड करतो कशामध्ये तर सॉल्व्हंट मध्ये, तर त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनीच लक्षात घ्या की आपल्याला सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये ज्या वेळेला आपण ऍडिशन करतो त्यावेळेला पर्टिक्युलरली 3 टाइप्सचे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. ओके, म्हणजे सोल्युशन मध्ये आपल्याला 3 प्रकारचे इंटरॅक्शन्स बघायला मिळतात. एक सोल्यूट इंटरॅक्शन हा पार्ट येतो, हे लक्षात घ्या. ओके, नंतर दुसरा पार्ट येतो ज्याला आपण सॉल्व्हंट इंटरॅक्शन असं सुद्धा म्हणतो आपण, आणि तिसरा पार्ट जो येतो ज्याला आपण सॉल्व्हंट इंटरॅक्शन असं सुद्धा आपण म्हणतो, हे लक्षात घ्या. आता ज्या वेळेला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हे आपण बघतो, ती एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ह्या तिन्ही इंटरॅक्शन वरती आपल्याला डिपेंडंट कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ज्या वेळेला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपल्याला ह्या 3 महत्वाच्या इंटरॅक्शन, मग त्यातला पहिला इंटरॅक्शन जो येतो ज्याला आपण सोल्यूट इंटरॅक्शन म्हणतो. आता जर तुम्ही प्युअर सॉलिड घेतला, आयोनिक सॉलिड घेतला, म्हणजेच लाईक कॅशायन अँड अनायन्स, दे आर गोइंग टू हेल्ड टुगेदर by their lattice, or they are going to held together. Constituent particles, they are held together in their lattice by intermolecular force of attraction or interionic force of attraction. हे काय असतात ते, they are coming particularly they are held together. म्हणजे whether it is a cation or whether it is anion, हे आयोनिक सॉलिड्स मध्ये काय असतात, they are going to held together इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा इंटर आयोनिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे होतात. मग ज्या वेळेला ते डिझॉल्व्ह होतात, सो इट इज नेसेसरी दॅट पार्टिकल शुड पर्टिक्युलरली सेपरेट फ्रॉम ईच अदर. फॉर द सेपरेशन द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम this force of attraction, the energy which is required to overcome this intermolecular force of attraction or interionic force of attraction, that is called as attractive force. So the energy which is required to overcome the attractive force, that is called as a lattice energy, and this lattice energy is going to be released during the formation of 1 mole of a crystalline solid. ज्यावेळेला फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड तयार होतं त्यावेळेला ही लॅटिस एनर्जी आपल्याला रिलीज होते. हे कुठं बघितलंय तर 11वीला बोर्न हॅबर सायकल मध्ये आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये बघितलेला आहे. आणि त्यावेळेला मी तुम्हाला ही Na सॉलिड प्लस Cl2 गॅस आणि हा NaCl असा सॉलिड तयार करत असताना ही डेल्टा H फॉर्मेशन करत असताना ही बोर्न हॅबर सायकल सांगितलेली होते. म्हणजेच इथं लक्षात घ्या, सोल्यूट इंटरॅक्शन्स मध्ये आपल्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजेच अट्रॅक्टिव्ह फोर्स हॅज टू बी ओव्हरकम सो दॅट these particularly particles, constituent particles, they are going to be separated. That energy is called as a lattice energy. म्हणजेच लॅटिस एनर्जी म्हणजेच काय, when 1 mole of a crystalline solid is formed from its constituent ions in the gaseous state is called as lattice energy, and this lattice energy is going to be released during the formation of a crystalline solid. That's why the delta H lattice is always negative. Lattice energy is always negative because during the formation of a 1 mole of a crystalline solid from its constituent ions in the gaseous state, okay, that energy is called as a lattice energy, and lattice energy is going to be released. But when this lattice energy is used to overcome the attractive force between solute particles, then that lattice energy is
particularly their value is a positive value because it is going to be a energy required, म्हणजेच एनर्जी ही ऍब्झॉर्ब होणार आहे to overcome the attractive force. That's why that delta H is a positive during the solute-solute separation. Solute particles हे सेपरेट होण्याकरता आपल्याला ती डेल्टा H पॉझिटिव्ह लागतो आणि म्हणून सोल्यूट इंटरॅक्शन मध्ये जी एनर्जी लागते ती एंडोथर्मिक कॅरेक्टर्स मध्ये इंटरॅक्शन होते, व्हेअर ॲज सोल्यूट पर्टिक्युलरली क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्मेशन होण्याकरता जी लॅटिस एनर्जी म्हणजेच 1 मोल ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड विच इज गोइंग टू फॉर्म फ्रॉम इट्स कॉन्स्टिट्यूएंट ions in a gaseous state, that is called as a lattice energy. The energy is going to be evolved, that is called as a lattice energy, delta H value. So आपण सोल्यूट इंटरॅक्शन हे कॅरेक्टर बघितल्यानंतर आपण पुढचं बघायचं आहे सॉल्व्हंट इंटरॅक्शन. म्हणजेच तुम्हाला माहित आहे की सॉल्व्हंट मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये सुद्धा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजेच अट्रॅक्टिव्ह फोर्स हा सॉल्व्हंट मध्ये सुद्धा असतो, हे लक्षात ठेवा. बट दॅट अट्रॅक्टिव्ह फोर्स इज अ व्हेरी वीक, सो दे मस्ट बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. सो सॉल्व्हंट मॉलिक्युल्स दे शुड बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर सो दॅट दे कॅन गिव्स द स्पेस टू अकॉमोडेट अ सोल्यूट पार्टिकल्स. म्हणजे सोल्यूट पार्टिकल्सला स्पेस देण्याकरता सेपरेशन ऑफ अ सॉल्व्हंट molecules is necessary. So energy which is required to separate these solvent particles, okay, which depends upon the nature of the solvent molecule. Nature of the solvent or a type of the solvent molecules वरती आपल्याला particularly हे solvent intermolecular force of attraction overcome करण्याकरता आपल्याला एनर्जी ही लागणार आहे आणि ती डिपेंड्स अपॉन आहे नेचर और अ टाइप ऑफ अ सॉल्व्हंट वरती असतं. आणि ही जी एनर्जी आहे ती डिपेंड्स अपॉन द अट्रॅक्टिव्ह फोर्स. मग हा अट्रॅक्टिव्ह फोर्स कुठला आहे तर वॉन्डरवॉल्स फोर्स येतो, लंडन फोर्स येतो किंवा ज्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन लक्षात घ्या की सॉल्व्हंट हा मॉलिक्यूल सॉल्व्हंट हा मॉलिक्यूल जोपर्यंत आपण सेपरेट करत नाही तोपर्यंत सोल्यूट मॉलिक्युल्स आपल्याला अकॉमोडेट होणार नाही. आणि म्हणून इथं सॉल्व्हंट इंटरॅक्शन इज अ मोर इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. परंतु हा फोर्स इज अ व्हेरी लेस जे एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू सेपरेट दिस मॉलिक्युल्स बिकॉज ऑफ अ वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दॅट एनर्जी विच इज रिक्वायर्ड इज अ व्हेरी मिनिमल कॅरेक्टर इज देअर आणि त्यामुळं हे आपल्याला पर्टिक्युलरली कन्सिडरेशन मध्ये घेत नाही, तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतं पुढचं सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. आता सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन मध्ये काय होतं, द एन्थाल्पी ऑफ अ सोल्युशन आपण बघितलं की डिपेंड्स अपॉन द पर्टिक्युलरली इंडिव्हिज्युअल आयन्स. आता तुम्हाला माहिती आहे की सोल्यूट जर असेल तर सोल्यूट हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन्स आपल्याला सेपरेट होतात, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इट्स डिपेंड्स अपॉन द पर्टिक्युलरली आयन्स वरती असतात आणि दीज आयन्स आर अनस्टेबल इन कॅरेक्टर. आणि त्यामुळे जर तुमचं सॉल्व्हंट जर पोलर असेल तर पोलर सॉल्व्हंट मधला ज्या वेळेला पॉझिटिव्ह पार्ट आपण जर ज्या वेळेला पोलर सॉल्व्हंटचा काय करतो तो स्टॅबिलाइज करतो negative part of the solute, okay, and negative part of a solvent हा stabilize करतो to the positive part of the solute. म्हणजेच स्टॅबिलाइज करतो म्हणजेच काय, त्याला एनगल्फ करतो म्हणजेच चहूबाजूनं पर्टिक्युलरली सराउंड करतो सॉल्व्हंट मॉलिक्युल्स, कुणाला सोल्यूट मॉलिक्युल्सला सराउंड करतो. आणि पॉझिटिव्ह part म्हणजेच cation and anion of a solute gets a stable. That time the energy which is going to be utilized or which is required for the stabilization is called as enthalpy of solvation. म्हणजेच त्यालाच एन्थाल्पी ऑफ सॉल्व्हेशन म्हटलं जातं, एवढं लक्षात ठेवा. परंतु ती एन्थाल्पी ऑफ सॉल्व्हेशन जर सॉल्व्हंट तुम्ही वॉटर मॉलिक्यूल घेतला तर त्याच
ह्याला एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन असं म्हटलं जातं. मग एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन म्हणजेच काय? व्हेन 1 mole of gaseous ions are dissolved in water by a hydration is called as hydration enthalpy. ओके, म्हणजेच इन्स्टेड ऑफ सोल्युशन म्हणजे सॉल्व्हंट जर वॉटर घेतला त्यावेळेला 1 mole of gaseous ions are dissolved in water by hydration. 1 mole of gaseous ions dissolved in water by hydration to give infinite dilution solution at a constant temperature and pressure is called as hydration enthalpy. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं एन्थाल्पी ज्या वेळेला सोल्युशनची तुम्ही बघता तर ती एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज नथिंग बट अ डेल्टा एच सोल्युशन इज इक्वल टू डेल्टा एच लॅटिस अँड प्लस डेल्टा एच सॉल्व्हेशन असं म्हटलं जातं, किंवा डेल्टा एच हायड्रेशन असं तुम्ही म्हणू शकता, किंवा सॉल्व्हेशन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे इक्वेशन महत्वाचं येतं. म्हणून एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ह्याच्यामध्ये डेल्टा एच सोल्युशन इज दिस अमाउंट इज इक्वल टू डेल्टा एच लॅटिस प्लस डेल्टा एच सॉल्व्हेशन. म्हणून स्टेप नंबर 1 अँड स्टेप नंबर 3 म्हणजे सोल्यूट टू सोल्यूट इंटरॅक्शन अँड सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आर मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द डेल्टा एच सोल्युशन करता आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं ज्या वेळेला आपण एन्थाल्पी ऑफ अ सोल्युशन म्हणतो व्हेन 1 mole ऑफ अ सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन अ सॉल्व्हंट and that solvent is a large amount or excess solvent so that a further dilution will not change the enthalpy. त्याला आपण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला एन्थाल्पी ऑफ डायल्युशन म्हटलं आपण त्यावेळेला काय सांगितलं? व्हेन 1 mole ऑफ सोल्यूट इज डायल्युटेड फ्रॉम वन कॉन्सन्ट्रेशन टू अनदर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड एज अ एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. त्याच्यानंतर लॅटिस एनर्जी बघितलं. Particularly 1 mole of a crystalline solid is going to be formed from its constituent ions in a gaseous state is called as a lattice energy. तसंच आपण enthalpy of hydration बघितलं. The enthalpy change when 1 mole of gaseous ions are dissolved in a water by hydration is called as hydration enthalpy. किंवा तुम्ही असं म्हणू शकता when 1 mole of gaseous ions are dissolved in a solvent by solvation is called as solvation enthalpy. आणि ह्या सगळ्या एन्थाल्पी आपल्याला सोल्युशन्स मध्ये बघायला मिळतात. सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन्स मध्ये आपल्याला डेल्टा एच लॅटिस ही पॉझिटिव्ह बघायला मिळते, कारण टू ओव्हरकम द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज रिक्वायर्ड एनर्जी रिक्वायर्ड टू ओव्हरकम दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सोल्यूट टू सोल्यूट पार्टिकल्स. That's why delta H is a positive. Normally, delta H lattice is a negative because when a crystalline solid is going to be formed from its constituent ions, okay, that time lattice energy is going to be released. And that release is nothing but a delta H negative character. Solvent-solvent interaction, particularly to accommodate solute particles. Okay. This force of attraction is very weak. Okay, so that's why they can accommodate a solute particles between solvent molecules. हे लक्षात घ्या. आणि solute solvent मध्ये आपल्याला solute particles when it is going to be dissolved in a solvent, they are going to be separated in two category, positive or a negative category. And if there is a polar solvent, from a positive charge of a polar solvent stabilize the negative charge of a solute particle, and negative part of the solvent stabilize a positive charge of a solute particle. Okay, that time the energy which is going to be evolved, that is called as a enthalpy of a solvation. आणि त्याच वेळेला जर तुम्ही वॉटर हा जर पोलर सॉल्व्हंट घेतला तर त्याच वेळेला आपल्याला एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन असं बघायला मिळतं. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. म्हणजेच ह्या आपण पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स मध्ये काय काय बघितलं तर एन्थाल्पी ऑफ अ सोल्युशन, एन्थाल्पी ऑफ अ डायल्युशन, एन्थाल्पी ऑफ अ सॉल्व्हेशन, एन्थाल्पी ऑफ अ हायड्रेशन हे कॅरेक्टर्स आपण बघितले. आता तेच तुम्हाला मी मागच्या वेळेला एक एन्थाल्पी पर्टिक्युलरली बोर्न-हॅबर सायकल हे सांगितलेलं होतं. Na सॉलिड प्लस Cl2 गॅस हे आपल्याला बघा
NaCl सॉलिड हे आपण बघितलेलं होतं आणि इथे डेल्टा एच फॉर्मेशन आपण बघितलेलं होतं, त्याची व्हॅल्यू काय असेल ते. मग त्यावेळेला आपण बघितलं Na सॉलिडचं Na गॅस मध्ये रूपांतर म्हणजेच डेल्टा एच सब्लिमेशन होतं. Cl2 चं Cl म्हणजेच डेल्टा एच ॲटोमायझेशन किंवा डिसअसोसिएशन असं आपण म्हणतो. ओके, Cl ॲटम. आता Na गॅसचं Na प्लस म्हणजेच डेल्टा एच आयोनायझेशन. Cl हा इलेक्ट्रॉन रिलीज केलेला घेणार तर काय होईल, पर्टिक्युलर Cl मायनस आयन्स म्हणजेच डेल्टा एच इलेक्ट्रॉन गेन येणार. आता हे दोन्हीही कंबाईन होणार आणि आपल्याला हे फॉर्मेशन होणार म्हणजेच डेल्टा एच लॅटिस बघायला मिळेल. ओके, आणि म्हणून डेल्टा एच फॉर्मेशन इज नथिंग बट डेल्टा एच सब्लिमेशन प्लस डेल्टा एच डिसअसोसिएशन प्लस डेल्टा एच आयोनायझेशन प्लस डेल्टा एच इलेक्ट्रॉन गेन प्लस डेल्टा एच लॅटिस. हे आपण 11वीला बघितलेलं होतं. म्हणजे यू कॅन डिटरमाइन द डेल्टा एच फॉर्मेशन व्हॅल्यू बाय नोईंग सब्लिमेशन, डिसअसोसिएशन, आयोनायझेशन, इलेक्ट्रॉन गेन, एन्थाल्पी हे तुम्ही घेऊ शकता. आणि मोर ओव्हर डेल्टा एच लॅटिस म्हणजेच तुम्ही डेल्टा एच लॅटिस आणि डेल्टा एच फॉर्मेशन ह्याच्या व्हॅल्यू बोर्न हॅबर सायकलनं तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता, हे लक्षात ठेवा. आता ही जी लॅटिस एनर्जी आहे, ही लॅटिस एनर्जी डिपेंड्स ऑन अ इंटर आयोनिक डिस्टन्स. जेवढं इंटर आयोनिक डिस्टन्स स्मॉल असेल तेवढं तुम्हाला लॅटिस एनर्जी ही जास्त बघायला मिळते. आणि म्हणून आपण जर बघितलं तर LIF, ओके, LIF, ओके, नंतर NAF आणि KF ह्यामध्ये लॅटिस एनर्जी जास्त कोणाची तर LIF ची, कारण हा इंटर आयोनिक डिस्टन्स जसजसं ग्रुपमध्ये तुम्ही डाऊन द ग्रुप जाल तस तसं साईज वाढत जातो, म्हणजे इंटर आयोनिक डिस्टन्स वाढत जातं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इंटर आयोनिक डिस्टन्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर ठरतो पर्टिक्युलरली फॉर द लॅटिस एनर्जी करता. आणि दुसरं चार्ज बघायला मिळतो, म्हणजे जेवढा चार्ज जास्त म्हणजेच Al+3, ओके, Mg+2 आणि Na+ ह्यामध्ये Al+3 ची पर्टिक्युलरली लॅटिस एनर्जी त्याच्या कॉन्स्टिट्युएंट आयोनिक सॉलिड्सची आपल्याला Al+3 बरोबरची लॅटिस एनर्जी जास्त बघायला मिळते रादर दॅन Mg2+ आणि Na+. आणि म्हणून इथं लक्षात ठेवा राजानो की डेल्टा एच लॅटिस जो आहे, जो आपण बोर्न हॅबर सायकल मध्ये म्हणतो की पर्टिक्युलरली 1 मोल ऑफ NaCl इज म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड इज फॉर्म from its constituent ions when they are in a gaseous state. Okay, that time the energy which is released, it is called as a lattice energy. ही लॅटिस एनर्जी अवलंबून आहे इंटर आयोनिक डिस्टन्स वरती आणि चार्ज वरती अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुमच्या संदर्भात येतो, म्हणजेच सोल्युशन इंटरॅक्शन, सॉल्व्हंट इंटरॅक्शन ह्यामध्ये आपल्याला. तर इथं आपल्याला टोटली टाइप्स ऑफ एन्थाल्पीज हे कॅरेक्टर्स आपण बघितलं. त्या टाइप्स ऑफ एन्थाल्पीज मध्ये पहिला आपण कॅरेक्टर बघितलं बाळांनो, ते म्हणजेच एन्थाल्पी ऑफ फ्युजन, मग एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, एन्थाल्पी ऑफ इलेक्ट्रॉन गेन, नंतर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, एन्थाल्पी ऑफ डायल्युशन, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन आणि बोर्न हॅबर सायकल हे कॅरेक्टर्स आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्याच्यावरती आपल्याला बऱ्याचशा कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतील. ओके, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पर्टिक्युलरली ह्या टोटल एन्थाल्पी ह्या कॅरेक्टर्स वरती जर बघितलं तर तुम्हाला डेफिनेशन आणि त्याचे पर्टिक्युलरली एक्झाम्पल्स द्यायला यायला पाहिजेत, एवढं लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर येतो आणि एक मार्काला ही डेफिनेशन्स विचारली जाते. ओके, आणि ह्या डेफिनेशन्स अगदी इझी आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचं जे कॅरेक्टर येणार आहे ते बाळांनो म्हणजेच थर्मोकेमिस्ट्री. आता थर्मोकेमिस्ट्री हा पार्ट तुम्हाला पर्टिक्युलरली हा पार्ट
जर तुम्ही बघितला तर इट इज नथिंग बट अ थर्मोडायनॅमिक स्टडी करण्याकरताच ह्या थर्मोकेमिस्ट्रीचा उपयोग होतो. आणि इट इज अ ब्रांच ऑफ अ फिजिकल केमिस्ट्री व्हेअर हीट चेंजेस. ओके, म्हणजेच ही ब्रांच ऑफ द फिजिकल केमिस्ट्री आहे इन विच द पर्टिक्युलरली द स्टडी ऑफ अ थर्मल और हीट चेंजेस कॅन टेक्स प्लेस ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन. म्हणजेच इट इज अ थर्मोडायनॅमिक स्टडी ऑफ हीट चेंजेस ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ थर्मोकेमिस्ट्री. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की ही जी ब्रँच ऑफ द फिजिकल केमिस्ट्री आहे ज्याच्यामध्ये आपण हीट चेंजेस हे बघतो आणि हीट चेंज ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन त्यालाच आपण पर्टिक्युलरली थर्मोकेमिस्ट्री म्हणतो. आणि तुम्हाला जर बघितलं तर A+B ही जर कॅरेक्टर घेतलं आणि C+D ही जर रिॲक्शन घेतली तर आपण म्हणतो डेल्टा H. ओके, रिॲक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा H ओके प्रॉडक्ट मायनस डेल्टा H रिॲक्टंट असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच एन्थाल्पी ऑफ अ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट हे जर तुम्ही घेतलं तर आपल्याला इथं पर्टिक्युलरली थर्मोकेमिस्ट्रीमध्ये म्हणजेच डेल्टा H हा जर काढायचा झाला तर हा समेशन ऑफ HP मायनस समेशन ऑफ HR असं बघायला मिळेल. म्हणजेच थोडक्यात HP म्हणजेच काय येईल, एन्थाल्पी ऑफ पर्टिक्युलरली C एन्थाल्पी ऑफ D मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ A प्लस एन्थाल्पी ऑफ B. ह्याचं ज्यावेळेला तुम्ही कॅरेक्टर येतं त्यावेळेला तुम्हाला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजेच हीट चेंज ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन हे बघायला मिळतं. एवढं लक्षात ठेवा. अँड दॅट स्टडी द एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन इट इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ अ प्रॉडक्ट अँड दॅट ऑफ द रिॲक्टंट ऑफ एव्हरी सबस्टन्स इज कॉल्ड ॲज एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन और हीट ऑफ रिॲक्शन्स म्हटलं जातं. एवढं लक्षात ठेवा. मग आता ही जी एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आहे ह्यामध्ये पर्टिक्युलरली दोन प्रकारचे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. आता हा जो डेल्टा H रिॲक्शन आहे तो जर एक तर निगेटिव्ह किंवा डेल्टा H रिॲक्शन हा पॉझिटिव्ह येतो. निगेटिव्ह म्हटलं की एंडोथर्मिक होतं आणि हा पॉझिटिव्ह म्हटलं तर एक्झोथर्मिक होतं. म्हणजेच ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन व्हेन हीट इज इव्हॉल्व्ड or heat is liberated, that chemical reaction is called as exothermic reaction. And this exothermic reaction is a spontaneous reaction. Okay, हे लक्षात ठेवा. इथं एन्थाल्पी ऑफ अ प्रॉडक्ट लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली मी उलट लिहिलेलं आहे. ही एक्झोथर्मिक असणार आहे, ठीक आहे, आणि ही एंडोथर्मिक असणार आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेला हीट लिबरेट होईल त्यावेळेला एन्थाल्पी ऑफ अ प्रॉडक्ट हा आपल्याला रिॲक्टंट पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे प्रॉडक्टची जर एनर्जी कमी तर स्टॅबिलिटी जास्त. आणि एंडोथर्मिक मध्ये काय होईल, प्रॉडक्टची एनर्जी ही रिॲक्टंट पेक्षा जास्त असते. म्हणजेच हीट ऍब्झॉर्ब होते, म्हणजे एनर्जी जास्त म्हणजे स्टॅबिलिटी कमी. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून एंडोथर्मिक ही नॉन स्पॉन्टेनियस आहे, एक्झोथर्मिक ही स्पॉन्टेनियस आहे. एक्झोथर्मिक मध्ये हीट इव्हॉल्व्ह होते, एंडोथर्मिक मध्ये हीट ऍब्झॉर्ब होते. हे लक्षात ठेवा. डेल्टा H निगेटिव्ह एक्झोथर्मिक मध्ये येतो आणि डेल्टा H पॉझिटिव्ह हा एंडोथर्मिक मध्ये येतो. हे लक्षात ठेवा. एक्झोथर्मिक मध्ये प्रॉडक्ट आर स्टेबल आणि एंडोथर्मिक मध्ये रिॲक्टंट आर स्टेबल. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स वाईज मध्ये एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक मध्ये बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. म्हणजेच ह्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स हा एंडोथर्मिक मध्ये लेस स्टेबल असतो आणि एक्झोथर्मिक मध्ये प्रॉडक्ट्स आर स्टेबल असतं. हे लक्षात ठेवा. आणि एंडोथर्मिक मध्ये आपल्याला रिॲक्शन रिक्वायर्स अ सप्लाय ऑफ द थर्मल एनर्जी आणि एक्झोथर्मिक मध्ये रिॲक्शन डज नॉट रिक्वायर सप्लाय ऑफ अ थर्मल एनर्जी. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. मग ह्याच मध्ये आपल्याला ज्या वेळेला आपण थर्मोकेमिकल इक्वेशन हे कॅरेक्टर्स बघायला जातो, कुठलं थर्मोकेमिकल इक्वेशन हे ज्या वेळेला कॅरेक्टर्स बघायला जातो ते
हे थर्मोकेमिकल इक्वेशन्स मध्ये डेल्टा एच पॉझिटिव्ह डेल्टा एच निगेटिव्ह मध्ये आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी हा कॅरेक्टर बघायला मिळतो. म्हणजेच स्टँडर्ड एन्थाल्पी ही ऑलवेज डिनोट केली जाते असे नॉट न डेल्टा एच स्टँडर्ड न आपल्याला बघायला मिळते. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो हे लक्षात घ्या. मग दोन प्रकारचे आपल्याला ह्यामध्ये कॅरेक्टर्स येतात. एक येतं स्टँडर्ड करता स्टँडर्ड स्टेट ऑफ एलिमेंट म्हणजे काय हे पहिलं येईल. दुसरं कॅरेक्टर येईल ह्याच्याच मध्ये आपल्याला स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स हे कॅरेक्टर येईल. नंतर तिसरं कॅरेक्टर येईल ज्याला आपण स्टँडर्ड पर्टिक्युलरली एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन हे आपल्याला कॅरेक्टर एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन हे आपल्याला बघायला मिळेल. एवढं लक्षात ठेवा. आता स्टँडर्ड स्टेट ऑफ एलिमेंट म्हणजे काय? द मोस्ट स्टेबल फॉर्म द मोस्ट स्टेबल state or a most stable form of element at 298 Kelvin and 1 atmospheric pressure is called as standard state of element. म्हणजे थोडक्यात the most stable form or most stable state of element at 298 Kelvin म्हणजे 25 degrees and 1 atmospheric pressure म्हणजे 1 bar pressure जो मोस्ट स्टेबल फॉर्म असतो त्याला स्टँडर्ड स्टेट ऑफ एलिमेंट म्हणतो. आणि स्टँडर्ड स्टेट मध्ये ज्या वेळेला एलिमेंट असतो त्यावेळेला त्याची एन्थाल्पी स्टँडर्ड स्टेट ऑफ द एलिमेंट्स असतो त्यावेळेला त्याची एन्थाल्पी ही डेल्टा एच ही 0 असते. एवढं लक्षात ठेवा. कारण मोस्ट स्टेबल फॉर्म आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे H2 N2 O2 हे गॅशियस मध्ये आहेत. ओके म्हणजे ते मोस्ट स्टेबल फॉर्म आहेत. तसंच कॉपर सोडियम हे सॉलिड मध्ये आहेत मोस्ट स्टेबल फॉर्म. म्हणजे त्यांची एन्थाल्पी ही सॉलिड मध्ये कुठला सोडियम असेल पोटॅशियम असेल किंवा कॉपर असेल त्यांची ते स्टँडर्ड स्टेट मध्ये पकडले जातात. H2 N2 O2 ते गॅशियस मध्ये आहेत म्हणून त्यांची स्टँडर्ड स्टेट ऍट 298 आणि 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये. तसंच मर्क्युरी हा लिक्विड मध्ये आहे म्हणजे त्याची स्टँडर्ड स्टेट येतं. ग्रॅफाइट हा सॉलिड मध्ये येतो हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याचे पर्टिक्युलरली 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि 298 केल्व्हिनला जे आपल्याला महत्वाचं कॅरेक्टर बघायला मिळतं तेच म्हणजे स्टँडर्ड स्टेट ऑफ एलिमेंट येतं. आणि स्टँडर्ड स्टेट मध्ये आपल्याला एन्थाल्पी ही 0 बघायला मिळते. म्हणजे ज्या ज्या वेळेला रिॲक्शन मध्ये स्टँडर्ड स्टेट ऑफ एलिमेंट जर प्रेझेंट असतील त्या वेळेला तुम्ही त्याची एन्थाल्पी ही 0 घ्यायची. म्हणजेच चेंज इन एन्थाल्पी सपोज टू बी 0 फॉर अ स्टँडर्ड स्टेट ऑफ एलिमेंट हे लक्षात ठेवा. आता स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स म्हणजे काय? स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स इज अ फिजिकल स्टेट इन विच द मोस्ट स्टेबल फॉर्म ऑफ अ सबस्टन्स ऍट 1 ऍटमॉस्फेरिक अँड 298 केल्व्हिन इज कॉल्ड ऍज अ स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स. परंतु इथं तुम्ही स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स हे कधीही त्याची 0 घ्यायची नाही एन्थाल्पी. कारण तुम्हाला H2 प्लस O2 हा घेतला तर तुम्हाला H2O लिक्विड तयार होणार आहे. म्हणजे ऑलरेडी फॉर्मेशन झालेलं आहे. हे एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन आहे H2O लिक्विड. मग परंतु H2O हा सबस्टन्स इज अ मोस्ट स्टेबल ऍट अ लिक्विड ऍट 1 ATM अँड 298 केल्व्हिन. म्हणजे ज्या वेळेला सबस्टन्स ऑर कंपाऊंड विच आर अ मोस्ट having a most stable form at 298 and 1 ATM त्यालाच आपण म्हणतो स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स म्हटलं जातं. स्टँडर्ड स्टेट ऑफ अ एलिमेंट वेगळी स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स हे वेगळं. एवढं लक्षात ठेवा. स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स मध्ये ऑलरेडी सबस्टन्स किंवा कंपाऊंड तुम्ही फॉर्म केलेला आहे. एन्थाल्पी इव्हॉल्व्ह झालेली आहे. म्हणून स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स मध्ये कधीही चेंज इन एन्थाल्पी ही 0 असत नाही. परंतु स्टँडर्ड स्टेट ऑफ एलिमेंट्स मध्ये एन्थाल्पी यू हॅव टू टेक 0 हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये जे फॅक्टर्स आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल टेम्परेचर प्रेशर हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. पर्टिक्युलरली एन्थाल्पी फॉर्मेशन्स मध्ये किंवा एन्थाल्पी मध्ये आपल्याला बघायला मिळतील. म्हणजेच एन्थाल्पी
ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येईल टेम्परेचर, प्रेशर, अमाऊंट ऑफ अ सबस्टन्स और अमाऊंट ऑफ अ इलेमेंट. अमाऊंट ऑफ अ इलेमेंट मध्ये जर तो स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर ती स्टँडर्ड स्टेट ऑफ अ इलेमेंट मध्ये येईल, हे लक्षात ठेवा. आता पुढचा येईल स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन्स म्हणजे एन्थाल्पी चेंज अकंपनिंग, ओके, एन्थाल्पी चेंज accompanying or enthalpy change associated the reactions when all the substance, okay, involved in a chemical reaction in their standard state. म्हणजे कार्बन सॉलिड प्लस O2 गॅस इज इक्वल टू CO2 गॅस. म्हणजेच ही स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आहे, कारण ऑल द सबस्टन्स इन्व्हॉल्व्ड in the reaction they are in a standard state at a 1 atm and 298 Kelvin. Means all carbon solid or oxygen and carbon dioxide in a solid particularly standard state in characters मध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यावेळेला एन्थाल्पी चेंज इन दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन म्हणजे काय? The standard enthalpy of a reaction is nothing but enthalpy change accompanying or associated when the reactions, when all the substance involved are in their standard state. ह्याला आपण enthalpy of a reaction किंवा standard enthalpy of a reaction म्हणतो. किंवा दुसऱ्या प्रमाणे आपण म्हणू शकतो तुम्हाला, it is a difference between sum of enthalpies of a product and sum of enthalpies of a reactant in which every substance is in a standard state. Okay, that particularly enthalpy of a reaction is called as a standard enthalpy of a reaction. मग पुढे येतं standard enthalpy of a formation. The enthalpy change when 1 mole of a substance, okay, when 1 mole of a substance is formed from its element when it is in a standard state. म्हणजेच तुम्ही सांगू शकता when 1 mole of a pure compound is formed from its form in its standard state from the particularly constituent elements, the elements which are in their standard state. त्याला तुम्ही स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणता. म्हणजे जिथं कार्बन डायऑक्साइड विच इज गोइंग टू बी फॉर्म, इट इज अ प्युअर कार्बन डायऑक्साइड. Okay, 1 mole of a carbon dioxide which is formed from its constituent elements. This carbon dioxide is in standard state and their constituent elements is in their standard state. That time the formation, okay, enthalpy of a formation is due to the standard character of a reactant and standard character of a product. So that's why it is called as a standard enthalpy of a formation असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि पुढे इथं एन्थाल्पी ऑफ अ कंबशन म्हणजेच when 1 mole of a substance, okay, when 1 mole of a substance is completely burnt in presence of oxygen, that is called as enthalpy of a combustion. म्हणजेच when 1 mole of a substance is in their standard state undergoes a complete combustion, that reaction is called, or that enthalpy change during the reaction is called as enthalpy of combustion. म्हणजेच लक्षात घ्या, इथं आपण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन्स मध्ये स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन बघितलं, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन बघितलं. सगळीकडे काय एकच एक्झाम्पल घेतलंय बघा. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन म्हणजेच पर्टिक्युलरली प्रॉडक्ट आणि रिएक्टंट दोन्ही स्टँडर्ड स्टेट, त्यांच्यामधला एन्थाल्पी डिफरन्स म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. व्हेन 1 mole of a pure compound is formed from its constituent elements which are in their standard state and product is in their standard state, then it is called as a standard enthalpy of formation. And when particularly the substance undergoes a complete combustion with oxygen or completely burned with oxygen, okay, and that substance is in a standard state, तर त्याला आपण स्टँडर्ड पर्टिक्युलरली स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन हे आपल्याला डेल्टा HR असं दाखवलं जातं. स्टँडर्ड एन्थाल्पी
ऑफ फॉर्मेशन असे असेल तर आपल्याला बघायला मिळेल डेल्टा एच इथं फॉर्मेशन बघायला मिळेल आणि इथं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ कंबशन असं जर असेल तर डेल्टा एच सी असं तुम्हाला बघायला मिळेल किंवा आपल्याला असं स्टँडर्ड स्टेटमध्ये हे असणार आहेत हे लक्षात ठेवा किंवा हे असं लिहितात किंवा असं सुद्धा लिहितात हे असं येईल असं सुद्धा तुम्ही लिहू शकता ह्या दोन्हीपैकी कसंही लिहिलं तरी चालू शकेल एवढं लक्षात ठेवा म्हणजे इथं एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन एन्थाल्पी ऑफ अ कंबशन स्टँडर्ड स्टेट हे आपण कॅरेक्टर्स सगळे बघितलेले आहेत एवढं लक्षात घ्या हा सगळ्यात महत्वाचा पार्ट महत्वाचा कॅरेक्टर्स आपण बघतो आहोत एवढं सगळ्यात महत्वाचा पार्ट मग आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण थर्मोकेमिकल इक्वेशन असं म्हटलं जातं आता थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे काय इट इज अ बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन थर्मोकेमिकल इक्वेशन हा आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो लक्षात ठेवा थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्हाला विचारलं जातं व्हॉट इज अ थर्मोकेमिकल इक्वेशन अँड पर्टिक्युलरली गिव्ह इट्स इंटरप्रिटेशन ओके हे लक्षात ठेवा थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जातं हे लक्षात ठेवा हा सगळ्यात महत्वाचा म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही रिएक्शन्स घेता त्यावेळेला इट इज अ बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन विच गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द अमाउंट ऑफ हीट इव्हॉल्व्ड or absorbed during a chemical reaction is called as a thermochemical equation. काय सांगितलं जातं? It is a balanced chemical equation which gives the information about the amount of heat evolved or heat absorbed okay during a chemical reaction. त्याला तुम्ही thermochemical equation म्हणता किंवा it is a balanced chemical equation which shows the enthalpy change in a reaction at a given condition असं सुद्धा तुम्ही थर्मोकेमिकल इक्वेशन ची डेफिनेशन म्हणू शकता किंवा तिसऱ्या पद्धतीनं काय आहे थर्मोकेमिकल इक्वेशन इज नथिंग बट बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन along with a corresponding heat of reaction and physical state of all reactants and all products are appropriately mentioned. म्हणजेच हे सॉलिड आहे हे गॅशियस आहे लिक्विड आहे गॅशियस आहे आणि हे आपल्याला डेल्टा एच ची व्हॅल्यू लिहिलेली आहे हे लक्षात ठेवा मग आता पहिल्यांदा काय पाहिजे थर्मोकेमिकल इक्वेशन हे बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन असलं पाहिजे दॅट इज नंबर 1 नंबर 2 काय पाहिजे पर्टिक्युलरली फिजिकल स्टेट of all the elements of the reactant and product okay and their physical state it has to be a mention so physical state of all substance in the reaction is must be a mention then third काय आहे लक्षात घ्या particularly enthalpy change of the reaction okay which are enthalpy change of the reaction which will be measured okay which are going to be measured okay at 1 atmospheric and 298 Kelvin it should be written at right hand side of the reaction then it is called as a thermochemical equation with a proper sign म्हणजेच पहिली कंडिशन काय पाहिजे it is a balanced chemical equation पाहिजे okay that is must the thermochemical equation may be written either in terms of enthalpy change or that enthalpy change must be a mention okay must be a mention at the right hand side of the thermochemical equation with a proper sign then physical state of all the reactant and products should be written in a bracket हे लक्षात ठेवा then enthalpy or heat or enthalpy change should be calculated at 298 Kelvin and 1 atmospheric pressure हे important character आहे so enthalpy of the standard state of element it should be taken as a 0
हे लक्षात ठेवा. थर्मोकेमिकल इक्वेशन मे इन्व्हॉल्व अ फ्रॅक्शनल नंबर. ओके, म्हणजे थर्मोकेमिकल इक्वेशन मे इन्व्हॉल्व अ फ्रॅक्शनल नंबर ऑफ moles of a reactant and moles of the product. If suppose particularly reactants are product, they are exist in an allotropic form. So you have to mention, or we have to mention that allotropic form. Just suppose carbon is present, तो कार्बन ब्लॅक असेल तर, किंवा कार्बन ग्रॅफाइट असेल तर, ओके, किंवा कार्बन डायमंड असेल तर, हे आपल्याला allotropic फॉर्म आहे. ते allotropic फॉर्म तुम्ही मेन्शन केलेच पाहिजेत, हे लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात घ्या. हा सगळ्यात थर्मोकेमिकल इक्वेशनचा महत्वाचा पार्ट येतो. आणि व्हेन सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन एक्सेस अमाउंट ऑफ वॉटर, सो अमाउंट ऑफ वॉटर इज नॉट नोन, सो ओनली यू हॅव टू राईट AQ. ओके, ओनली यू हॅव टू राईट AQ. ओके, एक्सेस अमाउंट ऑफ वॉटर. म्हणजेच लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला तुम्ही थर्मोकेमिकल्स इक्वेशन लिहित असताना त्याच्या गाईडलाईन्स कुठल्या कुठल्या आहेत हे आपण बघून घेऊया. पहिलं, इट शुड बी अ बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन असलं पाहिजे. दॅट इज नंबर 1. थर्मोकेमिकल इक्वेशन मे बी रिटन इन द पर्टिक्युलरली आयदर इन टर्म्स ऑफ अ चेंज इन एन्थाल्पी, ओके, और चेंज इन हीट ऑफ रिएक्शन. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. अँड दॅट व्हॅल्यू is always written at the right hand side of the balanced chemical equation with a proper sign, okay, of a delta H, either positive or negative. Then that equation is called as a thermochemical equation. The particularly substance or reactant and products which is going to be involved in this thermochemical equation, it has to be mentioned with a proper their physical state. न ते मेन्शन केले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. अँड एन्थाल्पी चेंज इट इज कॅल्क्युलेटेड ॲट 298 केल्विन अँड 1 atmospheric प्रेशर. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल. एन्थाल्पी ऑफ अ स्टँडर्ड स्टेट ऑफ अ एलिमेंट यू हॅव टू बी टेकन ॲज अ 0. अँड द सबस्टन्स विच इज टेकन पार्ट इन द केमिकल रिॲक्शन, ओके, इन अ केमिकल रिॲक्शन, इफ दे आर इन allotropic forms, the particular allotropic forms should be mentioned particularly to that substance. म्हणजे जर समजा कार्बन असेल तर कार्बन डायमंड, कार्बन ग्रॅफाइट किंवा सल्फर रोम्बिक, सल्फर मोनोक्लिनिक, ह्या पद्धतीनं आपल्याला लिहायला पाहिजे. आणि व्हेन सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन एक्सेस वॉटर और अमाउंट ऑफ वॉटर, देन यू कॅन राईट अ AQ टर्म. मग इथं तुम्हाला प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज अ थर्मोकेमिकल इक्वेशन अँड हाऊ द थर्मोकेमिकल इक्वेशन शुड बी रिटर्न. ओके, तर हा 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुमच्या दृष्टिकोनातून येतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपण आजच्या पार्टमध्ये काय काय बघितलं हे जर तुमच्या लक्षात आलं तर लक्षात पहिल्यांदा घ्या की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एन्थाल्पीज बघितल्या. आणि नंतर जे आपण बघितलेलं आहे ते म्हणजेच सगळ्यात महत्वाचं म्हणजेच एन्थाल्पी चेंज हा कॅरेक्टर बघितला. एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक बघितल्या. ओके, आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड स्टेट ऑफ एलिमेंट म्हणजे काय, स्टँडर्ड स्टेट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय. ओके, नंतर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड कंबशन रिॲक्शन, स्टँडर्ड फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या एन्थाल्पीज आपण बघितलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि त्याचबरोबरीनं थर्मोकेमिस्ट्री म्हणजे काय, थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे काय, आणि थर्मोकेमिकल इक्वेशन, हाऊ टू राईट अ थर्मोकेमिकल इक्वेशन आणि त्याच्या गाईडलाईन्स ह्या आपण आजच्या पार्टमध्ये बघितलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच. ओके, तर इथंच आपण आजचा पार्ट संपवत आहोत. एवढा पार्ट बघा. उद्याच्या भागात आपण बाकीचं कॅरेक्टर्स बघून घेऊया. ओके, थँक्यू.